वेड्यासारखं प्रेम करते मी. लहानपणीच लग्न ठरलं होतं आमचं. तेव्हापासून 20 वर्ष वाट बघत आले त्यांची. ते घरातनं लहानपणीच पळून गेले होते. तेव्हापासून लग्न होईपर्यंत एक एक दिवस वाट बघितली मी त्यांची. त्यांच्यासाठी सगळं आयुष्य काढलं असंच. दुसऱ्या कोणाला माझ्या आयुष्यात येऊ पण नाही दिलं मी. ते परत यावेत म्हणून लय उपास तापास केले. एवढं सगळं करून पण माझा नवरा जर दुसऱ्या बाईच्या नादाला लागला असं तर मला नाही का वाईट वाटणार? त्रास नाही होणार मला? तुला पण वाईट वाटलंच ना जेव्हा तुझा नवरा तुला सोडून दुसऱ्या बाईच्या नादाला लागला? मी तुला इथं मारायला आले नव्हते, माझी बाजू मांडायला आले होते. हे तुझ्या कामाचे पैसे. पण तुमचं काम तर झालंच नाही. तुला कोणी सांगितलं माझं काम नाही झालं? उलट तुझ्यामुळं माझं काम एकदम परफेक्ट झालंय. माझा नवरा बरोबर सापडलाय मला. आता आपला संबंध संपला. इथून पुढं माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. तुझ्या मुलाला शिकव, मोठं कर. त्याची शाळा सुटली आहे ना, परत शाळेत टाक त्याला. हे पैसे त्याच्या भविष्यासाठी वापर. आता आपला व्यवहार संपला. मी जे सांगितलं ते सगळं लक्षात ठेवायचं. इथून पुढं माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला कधीच फिरकायचं नाही आणि त्याला पण फिरकू द्यायचं नाही. जर तसं झालं तर मी काय करू शकते हे तुला चांगलं माहिती आहे. हे सगळं ऐकून तुला माझी दया आली असेल ना? वाईट वाटलं असेल. पण परत जर विषय माझ्या नवऱ्याचा आला ना तर माझ्यासारखी वाईट कोण नसेल. लक्षात ठेव. काळजी घे. जामकर साहेब, जामकर साहेब. लाली, तुम्ही इकडे काय करताय? माझा नवरा माझा जीव घ्यायचा प्रयत्न करतोय. काय? कुठे आहे तो? त्याला आठवू का? अहो नाही नाही, जीव घ्यायचा प्रयत्न करतोय म्हणजे तुम्हीच समजताय तसं नाही. हं? तुम्हीच सांगा ना साहेब. जो नवरा आपल्या बायकोला वेळ देऊ शकत नाही, तिचं मन ओळखू शकत नाही, तिचं काय त्रास आहे ते समजून घेऊ शकत नाही, दिवस रात्र नुसतं काम काम काम, प्रेमानं 2 शब्द बोलू शकत नाही, तिची काहीच हाऊसमौज करू शकत नाही, तिच्याकडे ध्यान देऊ शकत नाही, तो नकळतपणे आपल्या बायकोचा जीवच घेत असतो की. माझा नवरा पण असं वागून जिवंतपणे मला मारतोय बघा. हे सगळं तुमचं घरातलं भांडण आहे. घरातच मिटवा. हा, तरी त्यांनी ऐकलं नाही. मला सांगा, नीट करतो मी त्यांना. अहो नाही नाही, तर तशी वेळ नाही येणार. आणि आलीच तर मी येईन की तुमच्याकडं. पण तुम्हाला जर ते भेटले ना तर तुम्ही त्यांना नीट समजावून सांगा की बायकोकडे ध्यान द्यायला, तिला वेळ द्यायला, नातं कसं जपायचं असतं ते सांगा की त्यांना. हे तुमचं घरातलं भांडण घरात मिटवा आणि लवकर मिटवा. तुम्हाला सोडू तुमच्या घरी? नाही नाही, मी जाईन. La la la.
वेळी तर जामकर तिथे टपकला म्हणून लाली वाचली. लाली. आता माझ्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटणार. वाटू दे, मला नडणार. नडू दे. आजपर्यंत जी बाई मला नडली तिला मी जमिनीत काढले. लाली, लवकरच तुला मी जमिनीत काढतो की नाही बघ. टेलर, हे घे जुने ब्लाऊज. काय हो, ह्याच टेपने माप घेता ना तुम्ही? होय. अहो, टेप तर चांगला दिसतोय की, मग मला माघारी का पाठवलं ब्लाऊज आणायला? तुमच्या बायकोला आवडत नाही वाटतं कुठल्या बाईच्या जवळ गेलेलं, कुठल्या बाईला तुमचा स्पर्श झालेला. अहो नाही, तसं काय नाही. अहो, बघूनच कळतंय लय संशय आहे तुमची बायको. अहो नाही, ती काळजी वाटते थोडीशी म्हणून बोलते ते. अहो, ह्याला काळजी नाहीत म्हणत, नवऱ्याला मुठीत ठेवणं म्हणतात. तिनं तिच्या हातातलं खेळणं केलंय तुमचं. आणि असंच जर तिचं ऐकत राहिलात ना तर एक दिवस हा टेलरचा धंदा बी बंद करायला लावल ती. मग काय बंद करणार आहे हा धंदा? बघा बाबा, आम्हाला काय दुसरा टेलर भेटल. आणि तसं बी मला नाही तुमच्याकडे ब्लाऊज शिवायचे. तुम्ही तुमची बायकोच सांभाळा.